संदीप भाऊ साखरे पाटील आणि त्याचबरोबर मिलिंद भाऊ जांभूळकर पाटील यांच्या शुभास्ते आम्ही हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा खेळाडू किताब देतोय। त्यानंतर आपण किताब देणार आहोत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये हा किताब सौजन्य केलेला आहे। चेतनजी साखरे पाटील फार्मा जिमचे असणारे सर्वेसर्वा आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब जाईल। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर रामकृष्ण हरी पाडाळी यांनी बनवल्या 105 धाबा, परंतु शेवटपर्यंत ज्या खेळाडूचं वर्चस्व राहिलं एक अर्धशतक ज्यांनी ठोकलं अक्षय गोडांबे असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज। तर अक्षय गोडांबे यांनी हा किताब देण्यासाठी चेतनजी साखरे पाटील फार्मा जिमचे असणारे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर जीवनदादा साखरे यांना विनंती करतो की आपण हा किताब देण्यासाठी यायचंय। तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब जातोय अक्षय गोडांबे यांच्या नावावरती। 126 धावा ज्याने मात्र बनवल्या, 72 धावींची एक इनिंग। यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपण हा किताब याच्याकडे देतोय। सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्याने आपलं सौजन्य केले बाबूशेठ साखरे पाटील उद्योजक। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहुल दगडेने घेतल्या 8 विकेट, परंतु त्याला ओव्हरटेक करत या स्पर्धेमध्ये 9 विकेट, पहिलं निर्धाव षटक आणि पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा व्हेरिएशनचा बेताज बादशाह अजिंक्य खैरे ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। संदीप भाऊ साखरे पाटील श्री मातोबा देवाचा उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष यांचे शुभ हस्ते आम्ही हा किताब देतो। मी त्यांना विनंती करतो आपण हा किताब देण्यासाठी यायचंय। तर अजिंक्य खैरेसाठी एकदा जोरदार टाळ्या। काय गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये। अजिंक्य सोबत थोडीशी चर्चा करू आपण, वेळ आहे आपल्याकडे। अजिंक्य सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन, चांगला खेळ चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि कशी एन्जॉय केलीस? खूप मजा आली स्पर्धा खेळताना आणि मुळशी तालुक्यातली सर्वोत्तम ग्राउंड होतं आणि खूप फायरी विकेट आहे, त्यामुळे गोलंदाजीला साथ देणारं विकेट होतं। आज दिवसभरामध्ये 50 रन पण होत नव्हते, पण या मॅचला दोन्ही संघांनी चांगली बॅटिंग केली, पण आमच्या शेवटच्या 3 ओव्हरनी मॅचमध्ये टर्निंग पॉईंट आणला। थँक्यू अजिंक्य, असंच खेळत राहा आणि असंच मात्र पारितोषिक मिळवत राहा आपल्या टीमसाठी। मी सगळ्या पहिल्या आयोजकांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय। मग पुणे महापौर केसी संकेत भाऊ जांभूळकर, गणेश अप्पा साखरे या ठिकाणी आपण सगळ्या मान्यवरांचा सन्मान करतो। मी मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। सर्वात पहिले तर हिंजवडी नगरीचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय आणि या स्पर्धेचे ज्यांनी प्रथम क्रमांकाचा प्राइज आपल्याला सौजन्य केलं गणेश भाऊ जांभूळकर यांचा आम्ही सन्मान करतोय। भाऊंना विनंती करतो भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करा। आमचे तिन्ही आयोजक यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल। मग संकेत भाऊ जांभूळकर पाटील असतील, त्याचबरोबर गणेश अप्पा साखरे असतील, संदीप भाऊ असतील, त्या नितीन भाऊ निकम असतील, सगळ्यांना विनंती करतो आपण आज सन्मान देण्यासाठी यायचंय। ज्यांनी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपल्याला सौजन्य केलं माजी सरपंच आणि त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य द्वितीय क्रमांकाचा प्राइज आपल्याला सौजन्य केलं माजी सरपंच हिंजवडीचे सन्माननीय सागरभाऊ साखरे, त्याचबरोबर यांचा मी सन्मान करतोय। मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मयूरजी साखरे यांचाही सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्याचबरोबर मयूरजी साखरे, अक्षयजी उलावळे युवा नेते आणि दिनेशजी साखरे युवा नेते या मान्यवरांचा मी सन्मान करतोय। उमेश दादा साखरे यांना विनंती करतो आपण या। प्रत्येक मान्यवरांचा मी सन्मान करतोय। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्राइज आपल्याला ज्यांनी सौजन्य केलेले आहे 75,000 रुपयाचं माजी सरपंच हिंजवडी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शिवनाथजी जांभूळकर पाटील,
त्याचबरोबर अभिषेक जांभूळकर पाटील संस्थापक श्री ग्रुप हिंजवडी या मान्यवरांचा देखील आम्ही सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा प्राइज ज्यांनी आपल्या सौजन्य केलेला आहे तानाजी नाना हुलावळे माजी उपसरपंच इंजवडी, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उमेश भाऊ साखरे पाटील यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर ग्राउंड्स ज्यांनी आपले सौजन्य केलेत विक्रम वसंतरावजी साखरे पाटील माजी सरपंच, त्याचबरोबर श्री सचिन आबा जांभूळकर माजी सरपंच या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चषक ज्यांनी आपल्या सौजन्य केले सुरेश भाऊ हुलावळे युवा नेते भोर राजगड मुळशी, त्याचबरोबर माननीय श्रीमान संदीप भाऊ मंडळनाथ साखरे उपाध्यक्ष श्री मातोबा देवस्थान ट्रस्ट या मान्यवरांचा मी सन्मान करतोय ज्यांच्या वतीने आकर्षक चषक आपल्याला सौजन्य झालेत. त्याचबरोबर मंडप यांनी आपले सौजन्य केलेत स्वप्नील रंगनाथराव हुलावळे प्रोप्रायटर रॉयल जिम, पैलवान संकेत भाऊ जांभूळकर पाटील पुणे महापौर केसरी. त्यानंतर युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपले सौजन्य केलेत माजी सरपंच सन्माननीय आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल भाऊ साखरे पाटील, त्याचबरोबर श्री मातोबा देवस्थान कमिटीचे सदस्य सन्माननीय शरदराव जांभूळकर पाटील या मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला साऊंड ज्यांनी आपले सौजन्य केलेत गजानन हरिभाऊ बेंद्रे, त्याचबरोबर संदीप भाऊ रामदास जांभूळकर, दत्ताभाऊ भगवान साखरे, विशाल भाऊ राजू जांभूळकर, विठ्ठल किसन साखरे पाटील या मान्यवरांचा देखील सन्मान होतोय. उत्तेजनार्थ बक्षीस ज्यांनी आपले सौजन्य केलेले आहे मच्छिंद्र उळावळे माजी सरपंच, संदीपभाऊ साखरे खजिनदार मातोबा देवस्थान ट्रस्ट, त्याचबरोबर लक्ष्मण भाऊ ढवळे. मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत बाबूशेठ साखरे पाटील यांचाही सन्मान होतोय. उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आपल्या सौजन्य केले बाबूशेठ साखरे. त्यानंतर आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आपल्याला किताब सौजन्य केला फार्मा जिमचे असणारे चेतनजी साखरे पाटील यांचाही सन्मान होतोय. उत्कृष्ट फिल्डर ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहे प्रकाश अण्णा काकडे यांचाही सन्मान होतोय. त्यांच्या वतीने जीवनदादा साखरे पाटील यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये स्कोरर ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत विजय बापू साखरे श्री मातोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष यांचा आम्ही सन्मान करतोय. त्याचबरोबर पंच ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत माजी उपसरपंच प्रवीण जांभूळकर, युवा नेते अजित साखरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण बापू साखरे यांना विनंती करतो आपलाही सन्मान होतोय. जनसेट ज्यांनी आपल्या सौजन्य केलाय सन्माननीय शंकरभाऊ साखरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर समालोचक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहे मनोजी साखरे आणि रामभाऊ हुलावळे याही मान्यवरांना विनंती करतो की आपणही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गेले 5 दिवस चांगल्या प्रकारचं जेवण ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले असे अन्नदाते सन्माननीय कैलासांना साखरे सामाजिक कार्यकर्ते, प्रदीपजी वाघमारे माजी सरपंच, महादेवांना काटे सामाजिक कार्यकर्ते, माजी उपसरपंच राहुलजी जांभूळकर, वैभवजी बेंद्रे, विठ्ठल लॉन्स, त्याचबरोबर श्री युवा नेते संतोषजी ढवळे या सगळ्या मान्यवरांचा सन्मान होतोय. स्टंप आणि बॉल ज्यांनी आपले सौजन्य केलेत महेशजी जांभूळकर यांचाही सन्मान होतोय. महेश भाऊ विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बाउंड्री रोप ज्यांनी आपल्या सौजन्य केलेला आहे विश्वास अप्पा जांभूळकर यांचाही सन्मान होतोय. पाणी ज्यांनी सौजन्य केले मिलिंद जांभूळकर यांचाही सन्मान होतोय. याच्याकडे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मल्हारी आबा साखरे पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय शिवादात्या साखरे पाटील यांचाही सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय रामभाऊ साखरे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय सुरेश भाऊ जांभूळकर यांचाही सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. युवा सेनेचे पदाधिकारी सन्माननीय शुभमदादा साखरे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर विजूभाऊ मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
संदेश दादा साखरे, पृथ्वीराज दादा साखरे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनिकेत दादा हुलावळे यांचा यशस्वी सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गणेशप्पा जांभूळकर यांचा यशस्वी सन्मान होतोय, आपण विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नवनाथ दादा जांभूळकर यांचा यशस्वी सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संदीप दादा साखरे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मिलिंद दादा दांभुळकर यांचाही सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. युवा नेते रामभाऊ साखरे पाटील या विनंती करतो आपला सन्मान होतोय. गोरखदादा गुळमे यांचा यशस्वी सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा या ठिकाणी सन्माननीय युट्यूब लाईव्ह ज्यांनी खऱ्या अर्थानं सौजन्य केलेले आहेत श्री मातोबा देवस्थान उत्सव कमिटीचे सदस्य सन्माननीय शरदजी जांभूळकर पाटील यांचा यशस्वी सन्मान आम्ही करतोय. भाऊने विनंती करतो या भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करा. या ठिकाणी पाणी ज्यांनी सौजन्य केले मिलिंद भाऊ जांभूळकर यांचा आम्ही सन्मान करतोय. मिलिंद भाऊ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण सगळ्यांनी खेळवली. तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडाळे यांचा यशस्वी सन्मान होतोय, ते विनंती करतो हरिभाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा सन्मान देण्यासाठी मी स्वतः हिंजवडी नगरीचे सरपंच आदरणीय गणेश भाऊ जांभूळकर पाटील यांना विनंती करतो. भाऊ आपले शुभास्ते आम्ही आज सन्मान देतोय. या ठिकाणी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष निलेश दादा गोळे यांचाही सन्मान होतोय. निलेश दादा विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलेश दादा गोळे आपला सन्मान होतोय. त्यानंतर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष शंकरभाऊ सुतार यांचा यशस्वी सन्मान होतोय. शंकर भाऊ विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. या ठिकाणी माजी सरपंच सन्माननीय सागरभाऊ साखरे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देतोय. त्याचबरोबर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार मल्हारी बोरकर दाजी यांचाही सन्मान होतोय, त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माजी सरपंच विशालाना साखरे पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान देतोय. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुरलीधरजी गायकवाड, त्याचबरोबर नवनाथजी गुजर, सुभाजी सुतार, तानाजी खैरे, नाणेकर पाहुणे याही मान्यवरांचा आम्ही सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलेले गेले ते 5ही दिवस या स्पर्धेला नक्कीच भेट देत आहेत आणि या मान्यवरांचा सन्मान होतोय. विनंती करतो सगळ्या मान्यवरांनी आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सगळे मान्यवरांनी विनंती करतो या. आणि या ठिकाणी गोरखदादा गुळमे यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. गोरखदादा विनंती करतो या. खरोखरच गेले 5ही दिवस आपण पाहिले गेलं ज्यांची तळमळ, त्यांची तगमग आणि या स्पर्धेविषयी असणारे त्यांचं प्रेम गेल्या 5ही दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. तर गोरखदादा आपला यथोचित असा सन्मान होतोय. तर विनंती आहे एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना नक्कीच प्रत्येक जबाबदारी मात्र निश्चितप्रमाणे त्यांनी स्वीकारली आणि गुरुदादा आपला यथोचित असा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
चेतनदादा साखरे पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान देतोय. धन्यवाद गोरख दादा, असंच प्रेम या स्पर्धेवरती कायम राहू द्या. ते यानंतर आपण सगळ्यात पहिले तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे 10 चेंडू मध्ये 23 धावा बनवणारा शुभम दादा सुतार. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजितदादा साखरे पाटील आणि त्याचबरोबर गणेश शेठ जांभूळकर, त्याचबरोबर मल्हारी शेठ साखरे पाटील या मान्यवरांना विनंती करतो की आपण फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब द्यायचा आहे. तर पुन्हा एकदा बाहुबलीची ती पॉवर या फायनलच्या मॅच मध्ये देखील बघायला मिळाली. 10 चेंडू मध्ये 23 धावांची एक जबरदस्त इनिंग. फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. या शुभम दादा, तर सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामना काही काळ तुमच्याकडे होता, त्यानंतर पिरंगुटकडे गेला, पुन्हा तुमच्याकडे आला. फायनल सामन्यामध्ये कसा प्रेशर होता? प्रेशर नव्हता. रन झाले होते 70 रन आणि डिपेंड करण्यासारखे रन होते. सुरुवात चांगली केली ती तनुजा आणि वेदांतनी, पण अजिंक्य म्हणला चांगली बॉलिंग टाकू पुढच्या 3 ओव्हर आणि कमबॅक करायचा प्रयत्न करू. अजिंक्य, आनंदराव आणि निलेश भाऊनी चांगली बॉलिंग केली, त्यामुळे आम्ही जिंकलो. लास्ट टाइम उपविजेते होतात, यावेळी चॅम्पियन बनलेले आहात. आणि असं म्हणतात ना, ज्या पूर्वी चुका झाल्या त्या आता होऊ द्यायच्या नाही. सगळ्यात महत्त्वाचं शुभम दादा, गावकऱ्यांचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला? गावाचा सपोर्ट नेहमीच असतो. नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात गाववाले. कधी आम्ही बक्षिसात गेलो नाही गेलो तरी आम्हाला कायम सपोर्ट असतो. आज सकाळी जिंकलो तेव्हाच सकाळी सगळे गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती आले होते सगळे सामना बघायला, आणि ते आल्यानंतर एक वेगळाच आधार भेटतो. शेवटचा प्रश्न, टीमच्या बॉन्डिंग बद्दल काय सांगाल? टीम कशी आहे तुमची? टीमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. सिनियर पण आहेत, युवा पण आहेत आणि आमच्यासारखे मध्यमवर्गीय पण आहेत, सगळेच आहेत. आणि त्यामुळे कॉम्बिनेशन चांगलं आहे, रिलेशन चांगले आहे. फक्त खेळापुरतं नाही आहे, खेळाच्या बाहेर पण संबंध चांगले आमचे. त्यामुळं खेळात तर चांगला रिझल्ट भेटतो आहे त्याचा. आणि गणेश आप्पा असेल, संकेत भाऊ असेल, समस्त ग्रामस्थ असतील हिंजवडीकर, त्यांनी आम्हाला इथं खेळायची संधी दिली आणि एवढ्या चांगल्या ग्राउंडवरती स्पर्धा घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू शुभम दादा, तुम्हाला देखील पुढील वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा प्राइज आपण यासाठी देतोय. रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक मानाचं करंडक. तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत. तर कित्येक दिवस आपण पाहिले गेले तर संघर्षासोबत झुंजणारा संघ, परंतु आज यश मिळवलंय आणि त्या संघाचं नाव आहे कोळवण क्रिकेट क्लब. कोळवण संघाचं एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. चला सगळे काढूया. आणि सुमेध गावरे, तुम्ही या संघाची बांधणी केली, स्पेशली तुमचा सन्मान पहिला होणं गरजेचं आहे. तुम्ही पहिले सन्मान स्वीकार करा आणि सगळे टीम त्यानंतर मात्र ट्रॉफी घेण्यासाठी येतील. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सहखजिनदार, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सुमित घावरे. आणि या संघाची बांधणी करत असताना नक्की ज्यांनी फार मोठे प्रयत्न केलेत, दिनेशजी साखरे आणि विजू बापू साखरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय सुमित घावरे यांचा. अभिषेक दादा जांभूळकर यांना विनंती करतो आपण या सन्मान देण्यासाठी यायचंय. चला सगळी टीम या. आनंद आनंदच असतो आणि या सगळे या. काही जण खाली बसतील, कॅप्टन उभे असतील तिथे. आणि व्यासपीठावरती असणारे आमचे सगळ्याच अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आता पुढे या. आपण सगळं बक्षीस आपण हे सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते देणार आहोत. तर फक्त कॅप्टन उभे असतील, बाकी सगळे काढू थोडेसे पुढे बसतील.
ज्यांच्या वतीने आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचा प्राइज सौजन्य केलेला आहे माजी उपसरपंच तानाजी नाना हुलावळे, उमेश भाऊ साखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये. आणि इथे या स्पर्धेमध्ये मानाची चषक सुरेश भाऊ हुलावळे आणि संदीप भाऊ पंढरीनाथ साखरे पाटील यांच्या वतीने. तर कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत. थँक्यू. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये आणि 75,000 रुपयाचा प्राइज आपल्या सौजन्य केलेले आहेत शिवनाथ जांभूळकर पाटील आणि अभिषेक जांभूळकर पाटील. एक मानाचा करंडक. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली. या संघाचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. या टीम प्रसाद केमसे आणि सगळे असणारी त्यांची टीम. या ठिकाणी आपण देणार आहोत द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि हिंजवडी चषक. एक मानाचा करंडक. सागरभाऊ साखरे माजी सरपंच, त्याचबरोबर मयूरजी साखरे ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते अक्षयजी हुलावळे, दिनेशभाऊ साखरे यांच्या वतीने रोख रक्कम 1,00,000 रुपयाचं प्राइज त्यांनी आपल्या सौजन्य केलेलं आहे. आणि या स्पर्धेतील उपविजेते जीत कर हारने वाले को कहते हैं बाजीगर. आणि या स्पर्धेचे उपविजेते ठरत आहेत पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. जोरदार टाळ्याने आपण या संघाचं स्वागत करूया. तर मान्यवरांना विनंती करतो थोडंसं आपण फक्त आता बसून घ्या. शिंग बजल एक मुखान गज बजल डोळ दिपल हा वार सुटल भगत हे सार एक वटल. हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा. माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा. माझा अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब या ठिकाणी देणार आहोत. सगळ्यात पहिले तर हा किताब देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान देतोय. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज सगळ्यात पहिले तर आतिश कुंभार ज्याने बनवल्या 101 रन 5 विकेट मिळवल्या, परंतु त्याला ओव्हरटेक करत गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग मध्ये एफर्ट दाखवणारा मॅन ऑफ द सिरीज असेल मुळशी तालुक्याची रन मशीन
तनुज पवळे. त्याचबरोबर सन्माननीय सुरेश भाऊ जांभूळकर यांना विनंती करतो आपण हा किताब देण्यासाठी पुढे या. तर तनुज पवळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज. यानंतर आपण या स्पर्धेचा प्रथम क्रमांक श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषक रोख रक्कम 1,50,000 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केले. हिंजवडी नगरीचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय गणेश भाऊ जांभूळकर, एक मानाचं करंडक आणि या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत माळुंगे क्रिकेट क्लब. माळुंगे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. या सगळ्या टीमला विनंती आपण सगळ्यांनी या. संकेत भाऊ या. गणेश अप्पा साखरे, सगळेच आपले आयोजक, सगळ्यांना विनंती आपण यायचं आहे हा किताब देण्यासाठी. सगळे व्यासपीठावरती असणारे सगळे आमचे मान्यवर, सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी यायचंय. रोख रक्कम 1,50,000 आणि मानाचा हिंजवडी चषक. या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. शुभम दादा या. दादा इथे या. तर जोरदार टाळ्या माळुंगे क्रिकेट क्लब संघासाठी. बोला गणपती बाप्पा. नाथ साहेबांचा सगळ्यांच्या मनापासून दिला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचे धन्यवाद आणि या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आमचे गणेश अप्पा साखरे यांना विनंती करतो की आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे. हॅलो. माधव उत्सवानिमित्त हिंजवडी गावकऱ्यांनी भरवलेलं जे चषक आहे, आलेल्या टीमांचे आभार. इथून पुढच्या वेळेस अजून चांगलं नियोजन करू. काही चुकलं असेल तर माफी. थोडं चांगलं अजून बेटर करू. माळुंगेकर कासारांबोली आहे, कोळवण आहे, पहिल्यांदाच कोळवण नंबरमध्ये गेलं आहे. आणि पिरंगुटवाल्यांचं तर अनिकेत भाऊचे तर आभारच आहे. अनिकेत भाऊनी सांगितलं की हिंजवडीवाले टुर्नामेंट भरवीत नाही आहे, 2 वर्ष गॅप पडली पण भरवलं, पण चांगलं केलं. काय चुकलं असेल तर माफी. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून चांगलं करू. या ठिकाणी हिंजवडी चषक 2025 याकरता ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन केले, असे समालोचकांना हिंजवडी आय टी नगरीचे प्रथम नागरिक सरपंच गणेश भाऊ जांभूळकर यांच्या वतीने प्रत्येकी 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. ते गणेश भाऊ जांभूळकर यांनी द्यावं, मी अशी त्यांना नम्र विनंती करतो. समालोचक साहेबांना विनंती करतो, कृपया आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. हिंजवडी आय टी नगरीचे प्रथम नागरिक सरपंच गणेश भाऊ जांभूळकर यांच्या वतीने समालोचकांसाठी 5,000 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. पुणे महापौर केसरी पैलवान संकेतरावजी जांभूळकर आणि हिंजवडी आय टी नगरीचे सरपंच गणेश भाऊ जांभूळकरांना विनंती राहील ज्यांनी उत्कृष्ट जेवण दिलं, स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण दिलं, असे प्रदीप वाघमारे यांचे खूप खूप धन्यवाद. खूप मोठा बाजार त्यांनी भरून दिला. स्वतः त्यांनी उपोषण केलं, पण सर्व क्रिकेटपटूंना त्यांनी जेवणाची व्यवस्था केली, असे प्रदीप वाघमारे. या ठिकाणी संदीप दादा साखरे आणि विशाल नाना साखरे या ठिकाणी संदीप दादा साखरेंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. दादा आपल्याला विनंती राहील, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे.
सन्माननीय शिवाजीतात्या साखरे आपल्याला विनंती राहील, कृपया समालोचक साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. केला की